जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। आम्ही आता बीड खुर्द गावामध्ये जल जीवन मिशन योजनेच्या संदर्भात जे आता काम चालू आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो आणि त्या जल जीवन मिशनचं जे उपअभियंता आहेत ते संतोषजी चव्हाण हे जल जीवन मिशनचं काम पाहतात आणि ही जल जीवन मिशन योजना 1 करोड रुपयाच्या आसपास आहे आणि आता जवळजवळ हे काम 70-80% होत आलेलं आहे आणि मला वाटतं आता गणपतीला पुढच्या हप्त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये हे पाणी पोचणार आहे। तर याच अनुषंगाने ह्या गावातील जे ग्रामस्थ आहेत, आता माझ्यासमोर जे बीड गावचे जे ग्रामस्थ आहेत ह्या ग्रामस्थ असं वाटतं कारण हे खूप ह्या गावामध्ये जे सामाजिक बांधिलकी जपत आहेत, सर्व समाजाला घेऊन ह्या गावचा जो विकास करतायत म्हणजे त्यांचं सतत पाठपुरावा असतो। त्यामुळे या गावात हे जवळजवळ सुजलाम सुफलाम झालेलं आहे आणि होत आहे आणि याच्यापुढे अधिक होणार आहे। आम्ही यात लवकर पूर्ण होईल आणि विशेष ग्रामस्थांच्या तोंडून मला ऐकायला मिळालं, आम्ही कौतुक करतो अशातला भाग नाही, परंतु ह्याच्या आधीचे जे अधिकारी होते म्हणजे ह्या जल जीवन मिशन योजनेचे जे काम सुरू होण्याच्या अगोदर अधिकारी होते त्यांना एवढं काय या गावाला सहकार्य करता आलं नाही किंवा केलं नाही, त्यांची काय मानसिकता नसेल, परंतु या संतोषजी चव्हाण आल्यापासून ह्या गावामध्ये त्यांचं विशेष लक्ष ह्या गावच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ते देत आहेत आणि ते येण्या अगोदर ह्या गावाला दरवर्षी पाण्याच्या टँकरची गरज लागायची, परंतु ते आल्यापासून ग्रामस्थ स्वतः सांगत आहेत की आता आम्हाला कुठल्या पाण्याची कमतरता भासत नाही किंवा आमच्या गावाला टँकरची गरज पडत नाही। म्हणून या माध्यमातून मी सर्वच अधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण जर नागरिकाच्या मागण्यांचा विचार केला आणि त्यांना प्रामाणिकपणे जर आपण सहकार्य केलं तर जसं बीड गावामध्ये चांगल्या प्रकारे विकास चालू आहे आणि सगळ्या सोयीसुविधा मिळत आहेत तशा प्रकारच्या सुविधा मिळू शकतात। विनाकारण आपण अधिकारी किंवा ठेकेदार किंवा शासन यांच्यामध्ये म्हणजे दुरावा जर राहिला तर विकास कामाला विलंब होतो, विकास खोळंबतो, कधी विकास गायब पण होतो। त्यामुळे जे बीड गावचे जे ग्रामस्थ आहेत ते खूप सक्षम आहेत आणि जागरूक आहेत आणि त्यांच्या जागरूकतेमुळे ह्या गावात आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर अनेक वर्षे ज्या पोल्ट्रीचा जो त्रास होता त्या त्रासालासुद्धा त्यांनी एकत्र येऊन लढा केला। पोलीस संघटना त्यांच्याबरोबर कायम असते, ते जेव्हा या गावची समस्या निर्माण होते तेव्हा ते आम्हाला बोलवते, आम्ही पोलीस संघटना म्हणून त्यांना फक्त सपोर्ट करतो। परंतु आज मला असं वाटत नाही की आता ह्यांना कोणाचीच गरज आहे। सर्व खालापूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन करतो, आम्ही पोलीस संघटनेच्या माध्यमातून कर्जत खालापूरच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत आम्ही 42 उपोषण केलेले आहेत आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारची देणगी वर्गणी घेतली नाही किंवा कुणाकडे आम्ही मतं मागायला गेलो नाही आणि कधी मतं मागायला येणार नाही। आपण ज्यांना निवडून देता त्यांनी हे काम करणं अपेक्षित आहे, परंतु आम्ही करतो आहे। कर्जत तालुक्याचे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा कौतुकास्पद काम करत आहेत, मी नाम उल्लेख कोणाचा घेणार नाही, परंतु काही हेवेदेवे असल्यामुळे काही ठिकाणी ते निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत किंवा कामं खोळंबत आहेत। तरी मला या माध्यमातून सर्व राजकीय पक्षाचे पुढारी असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि लोकप्रतिनिधी असतील, तर ते ग्रामपंचायत सदस्य असो, पंचायत समिती सदस्य असो, जिल्हा सदस्य असो, सर्वांनी विकासाच्या बाबतीमध्ये एकत्र येऊन विकास केला पाहिजे आणि चांगल्या दर्जाचं काम करून घेतलं पाहिजे। त्याचं मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो, ह्या गावामध्ये पोलीस मित्र संघटना ज्या वेळेस आली त्यावेळेस ह्या गावचा विकास नाही तर भकास होता, म्हणजे कुठल्या प्रकारचा इथे विकास होत नव्हता, कुणी अधिकारी ह्या गावाकडे लक्ष देत नव्हते। परंतु ह्या ग्रामस्थांनी जेव्हा पोलीस संघटनेकडे तक्रार केली आणि आम्ही पोल्ट्री बंद करण्यासाठी इथे एक उपोषण केलं, त्याच्यानंतर मला या गावामध्ये पोलीस संघटना म्हणून यांना कुठल्या प्रकारे सहकार्य करण्यासाठी येण्याची गरज पडली नाही। आपण जर पाहिलं तर मी बोलतोय म्हणून नाही, तर आमच्यासमोर आता एक अरविंद काशीद आहेत आणि अमोल फावडे आहेत, त्याच्यानंतर रामदास फावडे आहेत, हे सर्वच आपले जे ग्रामस्थ आहेत हे आता पोलीस संघटनेच्या माध्यमातून ह्या गावचा विकास आणि ह्या विभागाचा विकास किंवा कुठे जर का तक्रारी असतील, समस्या असतील, त्या समस्या आपल्या पत्रामध्ये उल्लेख करून अधिकाऱ्यांना पोहोचवतात आणि त्या समस्या सोडून घेतात। आणि माझं हेच म्हणणं आहे आणि सर्व ग्रामस्थांना नागरिकांना विनंती आहे, पोलीस मित्र संघटना 24 तास आपल्यासाठी कधी समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे
आपण कुठल्याही पुढाऱ्याची किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी वाट न पाहता प्रथम आपण त्यांना जर सांगून जर आपल्या गावात समस्या सोडत नसतील तर आपल्या गावातल्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस संघटना तुमच्या गावात येऊन उपोषण करील. आणि अखंडित काम आम्ही कर्जत तालुक्यामध्ये करतो आहे, कर्जत खालापूरमध्ये करतो आहे. परंतु ह्या गावामध्ये बीड गावामध्ये जे ग्रामस्थ आहेत आपल्यासमोर हे जागरूक असल्या कारणाने मला खालापूरमध्ये येण्याची गरज लागत नाही. त्यांच्या समस्या ते सोडून घेतात. अशाच प्रकारच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी तो पक्षाचा असो, सामाजिक असो, धार्मिक असो, कुठल्याही पत्रकार असो, त्यांनी आपल्या गावाच्या समस्या उघड्या डोळ्याने पाहता कामा नये. जिथं समस्या असेल तिथं भिडलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे, त्याचा पाठपुरावा करून ती समस्या सोडवली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये असे काही व्यक्ती असतात का ते कुठली पण समस्या मन लावून जर मग काम केलं तर ती समस्या सोडू शकतात. आपल्याला सांगू इच्छितो की खरोखर जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला ह्या गावची समस्या सोडवायची आहे तर ते प्रत्येक गावचा समस्या सोडू शकतो. म्हणजे किती लढायचं ह्यालाही मर्यादा असते. 42 उपोषणं केली आणि प्रत्येक गावात जाऊन जर आता आम्हाला समस्या सोडवायची तर आम्हाला ते शक्य नाही. तर मी पोलीस संघटनेच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो, प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी, कर्जत खालापूरच्या मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांनी, जसं बीड गावचे ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ आपल्या गावच्या समस्या सोडून घेतात, तशाच प्रकारच्या प्रत्येक गावाने राजकारण बाजू सोडून एकत्र येऊन आपल्या गावच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. जर आपल्याला कोणी अधिकारी जर का आपल्या समस्याकडे दुर्लक्ष करत असेल त्यावेळेस मात्र पोलीस संघटना आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहील. तरी मी कर्जत खालापूर तालुक्यातील मतदारसंघातील सर्व गावातील ग्रामस्थांना, जे तरुण असतील, महिला असतील, परत एकदा आवाहन करतो, आपल्या गावातील समस्या सुटत नसतील तर आपण या गावामध्ये जे आता आमचे पोलीस संघटनेचे सदस्य आहेत, फक्त कुठल्या प्रकारचे पदावर नाही, फक्त एक खालापूर तालुक्याचे रामदास फावडे जे तालुक्याचे उपाध्यक्ष पद घेऊन कामं करणं हा आमचा उद्देश नाही. समाजाची सेवा करणं, मग त्याच्यामध्ये 18 पगड 12 बळचा समाज असेल, प्रामाणिकपणे समाज सेवा जर केली तर त्याचं फलित नक्कीच मिळतं. आणि हे आता बीड गावाच्या ग्रामस्थांना, तरुणाला, महिलांना मिळालं आहे. आणि ह्या गावात आता कुठल्या प्रकारची समस्या राहिलेली नाही आणि जीच निर्माण होते त्याला ते त्वरित सोडून घेतात. हे एक आदर्श, ह्या गावचा आदर्श घेऊन प्रत्येक गावाने आपल्या गावचा विकास करावा. आपण जर पाहिलं तर तलावसुद्धा सुशोभीकरण झालेलं आहे आणि याचीसुद्धा चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि ह्या गावात जे आता जे जलजीवन मिशन योजना असेल किंवा तलावाचं काम असेल, हे काम अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं चालू आहे. 1 कोटीचा निधी, 1 कोटीचं जलजीवनचं काम आणि त्याला 10% बिल मिळालं आहे. म्हणजे त्याला 10-15 लाख रुपये फक्त पैसे बिल मिळाले. तो जगेल का ह्याचा शासनाने विचार करावा. आणि मग महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होतात त्याच्या मागचं कारण हे आहे. आम्ही जेव्हा त्या ठेकेदाराला आज आम्ही त्याशी चर्चा केली तर खरोखर त्याला घाम फुटला होता. आणि मला असं वाटतं त्याला पण वाटलं असेल की आता मला आत्महत्या करावं लागेल, कारण इथं आता तक्रार झाली तर हे बिल आता माझं मिळणार नाही. आम्ही त्याला समजावून सांगितलं आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना समक्ष सांगितलं की ह्या ठेकेदाराचं बिलाचं व्यवस्था करा, कारण ग्रामस्थांचं ऐकतात आणि ते काम पूर्ण करून देतात. शासनाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि या ठेकेदारांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये. नाहीतर पुढील पोलीस संघटना संपूर्ण महाराष्ट्रातील जलजीवन मिशन योजनेच्या ठेकेदारांना बिल मिळवून देण्यासाठी आणि त्यांचं थकीत बिल काढून देण्यासाठी मुदत